तर बघा तो फायर जे की आहे, फायर आपला जो की आहे तो मॅनमेड पण आहे आणि नॅचरल डिझास्टर पण आपण म्हणू शकतो त्याला. फायरचे आपण 5 प्रकार पाडले, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, डी आणि ई. क्लास ए मध्ये सॉलिड्स येतात, क्लास बी मध्ये गॅस किंवा फ्लेमेबल गॅस और फ्लेमेबल लिक्विड येत असतात. फ्लेमेबल लिक्विडमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, डिझेल, पेट्रोल वगैरे जे काय ते फ्लेमेबल लिक्विड झाले. आणि काही फ्लेमेबल गॅसेस त्यांना जर का पेट लागली असेल, त्यांना जर का आग लागली असेल तर ते कोणत्या प्रकारची आग आहे, ते क्लास बी प्रकारची आग आहे. क्लास सी मध्ये काय असतं, जेवढे काही इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन आहे त्यांना आग जर लागली असेल तर क्लास सी. क्लास डी मध्ये काय असतं, तो क्लास डी मध्ये जर का आपण बघायला गेलो तर काय बघितलं बरं का, क्लास डी मध्ये आपण क्लास डी मध्ये काय बघितलं होतं गड्या, तर क्लास डीचा जर का बघायला गेलात तर काय होतं, केमिकल होते का, ते कन्फ्युजन का झालं आहे मला माहिती आहे का, ते अगोदर जे आहेत ना ते आठवीच्या पुस्तकात वेगळी माहिती दिली आणि इथे वेगळी माहिती दिली. तर त्यामुळे तो मेटल, इथं मेटल ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची, ती आठवीच्या पुस्तकातली माहिती जरा चुकीची दिसते. तर जे की आहे क्लास डीचं जे की आहे आपण काय बोललो, मेटल. आणि क्लास ईमध्ये बोललो आपण ते आणि कुकिंग ऑइल और ग्रीस ऑइल जे की आहे ते. ठीक आहे, ते झाल्यानंतर आपण पुढे जाऊ आता. आणि का आपण आग विझवण्यासाठी काय काय करत असतो बरं का, आता आग विझवण्यासाठी आपल्याकडे आहे पाणी. तो पाण्याचा वापर करूया, नंतर आपण काय वाळूचा वापर करूया, आणि नंतर आपण काय करूया, जेवढे काही फ्लेमेबल सबस्टन्स असतील त्यांना आपण दूर नेऊया. या 3 पद्धतीने आपण हे करत असतो. सो सेफ्टी इथं दिले बघा. सो प्रिकॉशन ऑफ द सेफ्टी मेजर, प्रिकॉशन ऑफ सेफ्टी मेजर काय बरं का, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे. सो डेव्हलप द हॅबिट ऑफ द स्विच ऑफ द गॅस रेग्युलेटर. लक्षात घ्या, तर गॅस जो काही आपला असतो तो गॅसचं काम झाल्यानंतर त्याला ऑफ करायला पाहिजे. नंतर पुढे काय, नॉट यूज स्पेशली ड्युरिंग द नाईट. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन व्हेन आर गोईंग आउट ऑफ द हाऊस. बरोबर. तर घराच्या बाहेर गेल्यानंतर जो की गॅसचं बटन, जे इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनचं बटन जे आहे ते ऑफ करून द्यायचं. नंतर पुढे काय, टू मेक अदर अलर्ट कॉल देम हेल्प टू शॉट लाऊडली. बरोबर. तर आता काय म्हणलेलं बरं का, जर समजा आपण काय करायला पाहिजे, एखाद्या ठिकाणी जर का समजा आग लागली तर आपलं काम असतं, आपण जोरजोरात ओरडून जे की आहे, जोरजोरात ओरडून आपण लोकांना काय गंमत बघण्यासाठी थोडी हे करायचं, लोकांना जमवायचं. टू मेक अदर्स अलर्ट अँड कॉल देम फॉर द हेल्प अँड शॉट लाऊडली. बरोबर. तो मदतीसाठी लोकांना बोलवायचं. कॉल फायर ब्रिगेड, तो फायर ब्रिगेडला कॉल करायचा, फायर ब्रिगेडला बोलवायचं. ते आपल्याला करायला लावलेले. पुढे काय, फर्स्ट एड, लेट द पेशंट. आता जर समजा एखाद्याला जर का समजा आग लागली असेल तर त्याला काय करायला पाहिजे, तर त्याला काय, सो पेशंट स्लीप कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल टू द डॉक्टर इमिडिएटली. ठीक आहे, हे गोष्टी आपल्याला माहिती आहे. तर इथं दिलं ते बघा, क्लास हे जे ना 8वीच्या पुस्तकामधलं आहे, तर तुम्हाला मी सांगितलं आहे ते तुम्ही तसं लक्षात ठेवा. याला जे की हे याला लक्षात घेऊ नका, कारण की क्वेश्चन बनलेत आणि विचारले मी गेलेत परीक्षेमध्ये, तर तो वाला तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. आता मी क्लास डीला बघा केमिकल म्हणत होतो, मी अगोदर पाठ करून ठेवलं होतं ना, पण नंतर मी त्याला जेव्हा बघितलं तर तेव्हा ते वेगळं होतं. ठीक आहे. ॲक्च्युली क्लास डीमध्ये केमिकल सबस्टन्स बरोबर येते, ते मॅग्नेशियम वगैरे हे पण बरोबर येते. तो हवाला पॉईंट एकदम बरोबर होता. ठीक आहे. क्लास सीमध्ये इलेक्ट्रिकल टाकतो आपण, आणि क्लास ईमध्ये जे काही ते ऑइल वगैरेचे पदार्थ आहेत तेवढं लक्षात ठेवायचे. तो मेथड सांगितली तुम्हाला मी, कुलआउटची, सप्रेस दी, कीप अवे द फ्लेमेबल सबस्टन्स. हे बघा, सप्रेस म्हणजे काय, वाळू वगैरे टाकायची. सो सँड, जेवढे काही असतील, टू कंट्रोल द फायर कॉज ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी, ऑइल, सँड, सॉईल कॅन बी यूज. ओके. तो ऑइल, सँड, सॉईल वगैरेचा वापर करून आपण त्यांना विझवत असतो. नेक्स्ट. ठीक आहे, ही आता 11वीच्या पुस्तकात दिलेली माहिती आहे, ती बघून घेऊया. तो फायर जे की आहे, फायर झाल्यानंतर जी आहे आपल्याला माहिती आहे, तो घरदारं झालं, राईट का. सो प्राणी असतील, वनस्पती असतील, सगळे आपल्याला जळताना दिसायला भेटत असतात. सगळं जे की आहे घरदारं जळताना दिसायला भेटत असतात. तो परिणाम काय आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर आता काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करून घेऊया पटकन, आणि महत्त्वाच्या पॉईंटकडे वळूया. ठीक आहे. तो काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे बरं का. तर आगीबद्दल बघूया आपण आता काय काय सांगितलं. तर म्हटलेलं आहे, स्टे काम्स, डोंट पॅनिक अँड डोंट रन. ठीक आहे. तो आग लागल्यानंतर जे की ना शांत राहायला पाहिजे. ठीक आहे, शांत राहायला पाहिजे, पॅनिक व्हायचं काम नाही, घाबरायचं काही काम नाही आहे, आणि कुठे धावपळ करायची पण काही जरूरत नाही आहे, शांत राहायला पाहिजे. दुसरा, रेज अलार्म, अलर्ट एव्हरीवन इन द प्रिमाइस. तो ठीक आहे, तो काय बरं का, आपण काय करायचं, ज्या ठिकाणी आग लागलेली ते आपण बघितलं ना, काय करायला पाहिजे, आपण लोकांना बोलवायला पाहिजे. ओके. तो आपण इथं म्हणलं की शांत उभे राहायला पाहिजे, घाबरायला नको पाहिजे, कुठे इकडे तिकडे धावपळ करायला नको, लोकांना जागृत करायला पाहिजे, लोकांना बोलवायला पाहिजे. नंतर इस्केप फर्स्ट अँड देन कॉल हेल्प. बरोबर. पहिले आगीतून आपण सुटका करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो आगीतून सुटका करण्याचा प्रयत्न करा, मग लोकांना जमवा. नाहीतर ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी असं करू नका. बरोबर. यूज नियरेस्ट अवेलेबल एक्झिट रूट. तो जवळचा जो कोणता एखादा एक्झिट रूट असेल ना त्याचा यूज करा आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करा लवकर. व्हाईल लिव्हिंग द प्रिमाइस, क्लोज ऑल डोअर विंडो बिहाइंड यू. इफ पॉसिबल मस्ट इन्शुअर दॅट नोबडी लेफ्ट बिहाइंड यू अँड आर सेफ. तो काय म्हणले बरं का, जेव्हा पण तुम्ही आता ती जागा सोडणार, ज्या जागेमध्ये आग लागली त्याची आपण बाहेर सुटका केली समजा. ठीक आहे. सो आपण काय म्हणतोय, एक खात्री करून घ्यायची,
बाहेर तुम्ही एखाद्या घरामध्ये आग लागलेली आहे तर घराच्या बाहेर आपण गेलो, सेफ्टी रूटने आपण बाहेर निघून गेलो, पण बाहेर निघण्याच्या अगोदर ही खात्री करून घ्यायची की घरामध्ये कोणी राहिलं आहे का, त्याची खात्री करून घ्यायची. वाईल लिव्हिंग द प्रिमाइसेस क्लोज ऑल डोअर्स अँड द विंडो बिहाइंड. तो दरवाजे वगैरे ॲक्च्युली जर बघायला गेलात ना, घरामध्ये जर का आग लागली असते ना तर कधी दरवाजे खिडक्या बंद करायचे नसतात, कारण की दरवाजा खिडक्या जर का बंद केल्यात तर अजून जास्त पेट घेत असते ते. ठीक आहे, पण ठीक आहे, आता आपण घराच्या बाहेर जाण्याच्या अगोदर एकदा खात्री करून घ्यायला पाहिजे की घरामध्ये कोणी आहे की नाही. पुढे यूज द ओनली इस्केप रूट बिकॉज दे आर बिल्ट फॉर द पर्पज. बरोबर, आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये इस्केप रूट बांधलेला असतो, आपण इन्फ्रास्ट्रक्चर का कोणत्या तरी विषयामध्ये शिकलो होतो आपण. तर आग लागल्यानंतर एखाद्या बिल्डिंगमध्ये जर का आग लागत आहे तर आग लागल्यानंतर इस्केप रूट असतात, तर इस्केप रूटचा वापर करून तुम्ही इस्केप व्हा. बरोबर, तर तो कारण की इस्केप रूट त्यासाठीच बनवलेला आहे, राईट. तर इस्केप रूटचा वापर करून बाहेर जा. यूज स्टेअर केस, डोंट यूज लिफ्ट. तर स्टेअर केसचा वापर करा, लिफ्टचा वापर वगैरे करू नका. ठीक आहे, पुढे काय, इफ यू आर ट्रॅप इन युअर होम. आता लिफ्टचा वापर का करू नका बरं का, कारण की आता आगीचा विषय आहे तो. जर का समजा लिफ्ट खाली उतरताना जर का ते कनेक्शन जर का तुटलं तर अर्ध्यामध्ये जर राहून गेलो आपण तर मग संपला विषय. ओके, असं पण. सो इफ यू आर ट्रॅप्ड इन युअर रूम, क्लोज द डोअर, ब्लॉक एनी गॅप विच माइट लेट स्मोक फोम थ्रू, शॉट फ्रॉम द विंडो, अट्रॅक्ट अटेन्शन, रिस्क्यू ॲज वेल अदर. आता काय म्हणले बरं का, तो म्हणलेलं आहे की जर का समजा आता आपल्याला काय सांगितलं आहे की इफ यू आर ट्रॅप इन द युअर रूम. ठीक आहे, आपण युअर रूम, क्लोज द डोअर, ब्लॉक एनी गॅप्स विच माइट लेट स्मोक अँड फ्युम्स थ्रू, शॉट फ्रॉम द विंडो अँड अट्रॅक्ट अटेन्शन, रिस्क्यू. ओके, जर का रूममध्ये वगैरे आपण अटकलेला असणार तर आपल्याला काय करायचं बरं का, तो आपल्याला काय करणार आहोत, तर आपण लोक आरोळ्या मारून लोकांना आपल्याला बोलवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, आता तेच म्हणले, तो आपण आपल्या खोलीत जर का अडकलेलं असणार तर दार बंद करा, दरवाजा अथवा खिडक्यांचा जिथून धूर किंवा ज्वाळा येऊ शकतील त्यांना रोधक साहित्यांच्या माध्यमातून बुजवून टाका, जेणेकरून धूर किंवा ज्वाळा आत येऊ शकणार नाही. बचाव कार्यसंघाने इतरांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी खिडकीतून आवाज द्या. ठीक आहे, पुढे काय बरं का, तो 8वा नंबर आता पॉईंट झाला. सो डू नॉट फॉरगेट टू कॅरी द डिझास्टर इमर्जन्सी किट. आता डिझास्टर इमर्जन्सी किटवरती जे ना प्रश्न विचारतात. आता डिझास्टर इमर्जन्सी किट म्हणजे काय बरं का, समजा आपण आता अर्थक्वेक प्रोन एरियामध्ये राहत आहोत किंवा ज्या ठिकाणी फ्लड येतो त्या फ्लडच्या एरियामध्ये राहत आहोत, तर प्रत्येक घरामध्ये एक डिझास्टर किट असते. तर डिझास्टर किट म्हणजे जसं की काय बरं का, तर जर फ्लड येत असेल तर डिझास्टर किटमध्ये त्या गोष्टी असतील जे की फ्लड आल्यानंतर आपल्याला लागतील, आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला डिझास्टर किटमध्ये दिसायला भेटत असतात. सो डू नॉट फॉरगेट टू कॅरी द डिझास्टर इमर्जन्सी किट बिफोर द इव्हॅक्युएट. ओके, तर अशा पद्धतीची जी की आहे ही बात. आता फायर चालू असताना काय करायला नको त्याच्याबद्दल बात दिलेली आहे. तर काय करायला नको बरं का, तर म्हणलेलं आहे नेवर स्टँड अप इन द फायर, ऑलवेज क्रॉन लो अंडर स्मोक अँड ट्राय टू कीप युअर माउथ कवर. काय म्हटले बरं का की जेव्हा पण आग लागलेली आहे तर त्याच्या जवळ जाऊन उभं राहू नका. ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या जवळ जाऊन तुम्ही उभं राहू नका. ठीक आहे, तर मग काय म्हटलं अजून पुढे, तो अंडर स्मोक अँड ट्राय टू कीप युअर माउथ कवर. ओके, सो फायर ऑलवेज क्रॉल लो अंडर म्हणजे काय बरं का, खाली झोपून घ्या. एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला कुठे बरं का, भूकंपामध्ये आठवून द्या. जेव्हा भूकंप येतो ना तेव्हा आपण फ्लोअरवरती डायरेक्ट झोपून घेतो किंवा फ्लोअरवरती झोपून कशाला तरी पकडून घेतो आपण. ही एक बात. नाही तर कोपऱ्यामध्ये घुसून जातो आपण, नाहीतर कॉटच्या खाली घुसून जातो. कॉटवरती झोपलेलं असतं, कॉटवरती झोपून राहायचं. त्याचे क्वेश्चन विचारले त्याच्यावरती. ते हे जे काही बोलतोय ना मी तुम्हाला ते लक्षात ठेवायचं तुम्ही. आता नेव्हर स्टँड अप, आगीच्या जवळ उभे राहू नका. बरोबर, ज्या ठिकाणी आग लागलेली असेल तर काय मेन्शन केलं बरं का, खाली झुकून अथवा झोपून सरकत राहा, राईट का. तो झोपून सरकडत निघायला पाहिजे असं काही तर. ठीक आहे, सो नेव्हर स्टँड अप द फायर, क्रॉल लो अंडर द स्मोक अँड ट्राय टू कीप युअर माउथ कवर. आणि तोंडाला बांधून ठेवायचं. पुढे नेवर गो बॅक इन टू द बर्निंग बिल्डिंग फॉर एनी रिझन. कोणत्याही कारणासाठी परत जाऊ नका. एखादी चांगली गोष्ट राहून गेली म्हणून चला वापस जाऊया, तर कोणत्याही कारणासाठी मागे जाऊ नका. टीच द चिल्ड्रेन नॉट टू हाईड फ्रॉम द फायरमॅन. ठीक आहे, तो काय म्हणतात बरं का, लहान बाळांना अगोदरच शिकून ठेवायचं की बाबा, लहान बाळांना अगोदर शिकून ठेवायचं काय, समजा फायरमॅन जर का आला तर फायरमॅन ॲक्च्युली घरामध्ये कोणी राहिले का त्याला शोधण्यासाठी येत असतो, परंतु मुलांना टीच करून ठेवायचं. टीच द चिल्ड्रेन नॉट टू हाईड फ्रॉम द फायरमॅन. इफ समवन इज मिसिंग टेल द फायरमॅन दे आर इक्विप टू परफॉर्म द रेस्क्यू सेफली. राईट का. तो फायरमॅन काय करत असतो, एखाद्या बिल्डिंगमध्ये जर कोणी राहिला असेल तर त्याला बरोबर सेफली बाहेर काढून घेतो. परंतु लहान बाळांना अगोदरच शिकून ठेवायचं. तो अगोदरच सांगून ठेवायला पाहिजे की बाबा फायरमॅन जर का आला तर घाबरू नको, तो तुला वाचवण्यासाठी येईल बरं असं. ठीक आहे, सो डोंट सेक्युर ओपन फायर अँड स्मोक, चेक डुअर ॲज दे लिमिट द स्प्रेड फायर अँड स्मोक व्हेन क्लोज इन पोझिशन. काय म्हणले बरं का,
तो म्हणले तुम्हाला बरं का की जे तिथे तोच पॉईंट असेल तो कोणता बरं का, मी तुम्हाला बोललो होतो की दरवाजे खिडकी जे की ना बंद वगैरे करू नका. ठीक आहे, तुम्ही म्हटलं काय बरं का, आतील बाजूत जर आग असेल तर जी दरवाजे व खिडक्या बंद करून बंदिस्त करण्याचा प्रयत्न न करा. बरोबर आहे. तो जर का समजा आतमध्ये घरामध्ये जर का लागली असेल ना आग, तर बाहेरचे दरवाजे तुम्ही बंद नका करा. कारण की काय होतं, दरवाजा बंद केल्यानंतर अजून त्याला तो जास्त आतमध्ये पेट घेत असतो. ठीक आहे, अजून जास्त उद्भवू शकतं असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचा पॉईंट काय, डोंट बी टेम्प्ट टू क्लटर द स्टेअर कॉरिडॉर लॉबीज ॲज युअर इस्केप रूट्स. ओके, तो काय म्हणले बरं का, पायऱ्यांवर कॉरिडॉर किंवा लॉबीमध्ये अडकून राहणं, अडथळा करणं कटाक्षाने टाळल्यानंतर सुटकेच्या मार्गातून गर्दी गोंधळ करू नका, कारण आपल्या सुटकेचे किंवा सुरक्षेचे बाहेर जाण्याचे मार्ग आहे. तो काय म्हणलंय, जर आता पायऱ्या झाल्यात, कॉरिडॉर झाला, सुटकेचा मार्ग तो आहे, पण तुम्ही पायऱ्यावरती जर का गर्दी केलीत किंवा कॉरिडॉरमध्ये जर का गर्दी केली तर ते चुकीचं आहे. तर ज्या ठिकाणी सुटका करतात त्या ठिकाणी गर्दी करायची गरज नाही आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, पुढे काय बरं का, नेवर यूज लिफ्ट इन द केस ऑफ द फायर, ऑलवेज यूज स्टेअर केस. ठीक आहे, ते बरोबर आहे. डू नॉट स्टॉप टू कलेक्ट द बिलॉंगिंग. तो काय म्हटले बरं का, म्हणलेले की आपल्या जे काही वस्तू असतील त्या वस्तू गोळा करण्याच्या नादामध्ये लागू नका. डोंट शॉट ऑर द रन, धीस टेंड टू कॉज पॅनिक टू अदर. ओके, तो जो येण्यासारखं ओरू नका कुठं, राईट का, नाही तर आजूबाजू दुसऱ्यांना पण वेगळंच काहीतरी ते दिसायला भेटणार. नंतर डिस्करेज यूज ऑफ द फायर क्रॅकर, तो फटाके वापरण्यास नाकार वगैरे द्या, कारण की त्याच्यामुळे तो अशा पद्धतीने जर का आलं तर तुम्हाला ते द्यायला पाहिजे. नेक्स्ट इज व्हॉट, तो आता हवाला पॉईंट लक्षात घ्या, ज्याच्यावरती क्वेश्चन आहे MCQ मागच्या याच्यावरती. तर काय बरं का, आता एखाद्या ठिकाणी जर का आग लागली असेल ना, तर आग विझवण्यासाठी आपल्याकडे फायर एक्स्टिंग्विशरला असतात. तो अग्निशामक जे काही आहे, फायर एक्स्टिंग्विशन जे काही आहे ते फायर एक्स्टिंग्विशर असतात. पण त्यांना वापरायचं कसं, तर त्यांना वापरण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे पास. तो काय फॉर्म्युला असतो, पास काय असते बरं का, तो लक्षात घ्यायचं. सगळ्यात अगोदर जो काही हा आपला फायर एक्स्टिंग्विशर आहे, या एक्स्टिंग्विशरवरती इथं जे काही आहे ना डाटा प्लेट असते, या डाटा प्लेटवरती काय असते, ABC असं लिहिलेलं असतं. ABC म्हणजे काय, जर समजा फायर A प्रकारची असेल ना त्यासाठी तुम्ही यूज करू शकता, B प्रकारची फायर असेल तर त्यासाठी यूज करू शकता, C प्रकारची फायर असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो. या फायर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वगैरे काही पण, आता जो काही आपला हा फायर एक्स्टिंग्विशर याच्यामध्ये काय असतं बरं का, गॅस असतो. गॅस कोणता, जास्त करून लोक कार्बन डायऑक्साईड पण वापरत असतात. तो कार्बन डायऑक्साईड गॅस जो काही आहे फायर एक्स्टिंग्विशनमध्ये असतो. आणि जर बघायला गेलं तर बारीक जर निरीक्षण केलं तर काय दिसायला भेटतं, इथे एक चिमटा असतो. जसं की जर त्या चिमट्याला दाबलं की त्याच्यामधून गॅस बाहेर पडणार या नळीतून, राईट की नाही. तो अशा पण हा चिमटा असतो, असा हा चिमटा असतो हातात पकडण्यासाठी. पण अगोदर इथे एक पिन असते, इथे एक पिन असते, ही पिन घातलेली असते. तो पिन जोपर्यंत तुम्ही बाहेर काढणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते प्रेस करता येणार नाही, हा चिमटा तुम्हाला प्रेस करता येणार नाही. मग सगळ्यात अगोदर आपल्याकडे एक मंत्र असतो, तो म्हणजे पास. का असतो, पास. तो पहिला काय आहे, तो पहिला आहे पुल द पिन. जी ही पिन इन्सर्ट केलेली आहेत ना, ते पिनला बाहेर काढा, तेव्हाच तुम्हाला जे ना हा जो चिमटा आहे ना तो तुम्हाला प्रेस करता येईल. बरोबर, तो अगोदर पिन काढा, तो पुल द पिन. तर पिन बाहेर काढून टाकूया, पिन बाहेर काढून टाकली. ओके, तो पिन बाहेर काढली. 2 नंबर आपण काय करतो बरं का, नळीला हातात पकडा. तो बघा, नळीला 2 नंबर काय करा, हातात पकडा. आणि तुमचं एम काय आहे, समजा या ठिकाणी फायर लागलेली, तर या ठिकाणी फायर लागलेली, तर नळीला काय करा, नळीला हाताने दुसऱ्या हाताने पकडा, एका हाताने पकडा आणि बरोबर फायरला पोझिशन करा. फायरच्या ठिकाणी काय करा, फायरच्या ठिकाणी अशा बरोबर पोझिशन करा, एम करा. एम द नोझल हॉर्स ऑर हॉर्स. तर जे काही नळीचं तोंड असेल ना, हॉर्स किंवा आपण त्याला काय म्हणूया नोझल, तर नळीचं जे की नोझल आहे ना ते बरोबर आगीकडे हे करा. ठीक आहे, 2 झाले. पहिले पिन काढा, नंतर नळीला बरोबर आगीकडे हे करा. ठीक आहे, 3 नंबर काय असतं, स्क्वीज द हँडल. तो पास आहे ना, पास, राईट का. ते पुल द पिन, नंतर काय एम द नोझल म्हणजे आगीकडे बरोबर हे करा. 3 नंबर स्क्वीज म्हणजे काय, हा जो चिमटा आहे त्याला प्रेस करा, मग त्याच्यानंतर गॅस बाहेर निघल. ओके, स्क्वीज अँड द स्वीप म्हणजे काय, मग आता तुम्ही अशा पद्धतीने इकडे आगीवरती अशा पद्धतीने एका ठिकाणी मारत नाही बसत आपण त्याला, लेफ्ट टू राईट नळीला इकडे तिकडे करायचं, तेव्हा जाऊन ती आग आपली विझवताना दिसायला भेटत असते. मग तुम्हाला प्रश्न काय विचारले बरं का मागं, म्हणलेले की क्रम सांगा बरं का, तो एक्स्टिंग्विशर यूज करायचा क्रम सांगा. तो पहिले काय आहे, पुल द पिन. 2 नंबर काय असते, 2 नंबर आहे एम द जी नळी जी आहे त्या नळीला एम करणं म्हणजे होज असेल, हॉर्स असेल, किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो नोझल. त्या नोझलला बरोबर आगीकडे एम करायचं. 3 नंबर आहे स्क्वीज, नंतर हँडलला स्क्वीज करायचं, चिमट्याला दाबायचं, त्याच्यानंतर काय होईल, गॅस बाहेर पडेल. आणि स्वीप, सो लेफ्ट टू राईटकडे त्याला इकडे तिकडे हे करायचं. ठीक आहे, तो अशा पद्धतीने. नंतर पुढे जर गेलात तर याचा क्वेश्चन दूर झाला, कंप्लीट झाला. ओके,
नेक्स्ट पॉईंट काय बरं का, आता ही एक घटना आहे मुंबईमधली. सगळ्यात जास्त जर का महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, सगळ्यात जास्त जी की आगीचे केसेस, जे फायरचे केसेस जर बघायला गेलात ना, ते मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त दिसायला भेटत असतात. तो आता म्हणलेलं काय बरं का, तर तुम्ही शहरांच्या घटनेमध्ये जर का बघायला गेलात ना, तर शहराच्या घटनेमध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त फायरच्या घटना दिसायला भेटतील. सो मुंबईमध्ये फायर डिझास्टर, मुंबई जो काय आहे फायर डिझास्टरमध्ये एक नंबर दिसायला भेटत असतो. तो काय बरं का, काय म्हणले तर 2000, आता तिथे मेन्शन केले की 2006 पासून 2015पर्यंतचा जो टाईम आहे, सो 3781 पीपल जे की आहेत ते मुंबईची बात करत आहे बरं का आपण. तो लक्षात घ्या. आपण काय बोलतोय की फायर डिझास्टरमध्ये शहरांचं जर का तुम्ही बात केली तर शहरामध्ये मुंबईचा नंबर एक नंबर लागत असतो. 3781 लोक जे की आहेत ते 2006 ते 2015च्या दरम्यान जे की आहे ते मुंबईमध्ये फक्त फायरमुळे वारलेले आहेत. नंतर काय इंडियाज रिपोर्ट, आता भारताची बात करू, इथं मुंबईची बात केली आपण की 2006 पासून 2015च्या टाईम पर्यंत 3781 लोक जे की आहेत ते कशामध्ये, मुंबईची जे की मुंबईमध्ये होणारी जी की फायर आहे त्याच्यामध्ये ते वारले गेले. तर पुढे इंडियाची बात करूया. इंडिया रिपोर्टेड 2.16 लॅक्स डेथ्स फायर ॲक्सिडेंट बिटवीन 2006 ते 2015. आपण बात कशाची केली की 2006 पासून 2015पर्यंत मुंबईमध्ये 3781 केसेस आपल्याला कशामध्ये दिसायला भेटले, फायर डिझास्टरमध्ये वारताना दिसायला भेटले. सो इंडिया रिपोर्टेड 2.16 लाख डेथ जे काही आहेत ते 2006 ते 2015च्या टाईममध्ये पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसायला भेटलेले आहेत. ओके, विथ इन नियरली 64% ऑफ द विक्टीम बेईंग ह्युमन, आणि त्याच्यामध्ये पण 64% स्त्रिया होत्या. तर लक्षात घ्या, 2006 आणि 2015ची जी की ना केस स्टडी केली गेली तर भारतामध्ये जी की आहे, भारतामध्ये फायर डिझास्टरमध्ये जवळजवळ 2.16 लाख एवढे जे की आहेत फायरमध्ये लोक मेली गेलीत, आणि त्याच्यामध्ये 64% जे की आहे स्त्रियांचा सहभाग होता, स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये. पुढे काय, तो नॅशनल ॲक्च्युली हे कशामुळे होतं असं बरं का, आता हे 64% जे काय स्त्रिया होत्या बा त्याच्यामध्ये कशावरून कळते, कारण की स्त्रिया जी काही आहेत, स्त्रियांचा आता आपल्याला माहिती आहे, आपण इंडियामध्ये राहत आहोत, आपल्याला माहिती आहे कोणत्या घटनेमुळे या गोष्टी घडत असतात. तर त्याच्यामुळे जे की आहे, आता हा जो की हे जे संख्या आहेत ना, या संख्यांना पण भर द्या बरं का. मी ज्यात क्वेश्चन आणलेत ना त्या संख्यांवरती सुद्धा त्यांनी भर घातलेली आहे. त्याच्यामुळे वाचत असताना संख्यांवरती पण भर द्यायचं. पुढे काय, द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा इंडिकेट दॅट द टोटल ऑफ द 113961 पीपल लॉस्ट देअर लाईव्ह ड्यू टू दी फायर ॲक्सिडेंट फ्रॉम 2010 ते 2014. आता 2006 ते 2015ची बात आपण मुंबई आणि भारताची केली, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्त्रिया जी की आहे, स्त्रियांचं प्रमाण जास्त दिसायला भेटलं, 64% सहभाग नाही म्हणता येणार त्याला, आपण प्रमाण म्हणता येईल. पुढे जर बघायला गेलं तर काय, सो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा NCRBT, तो NCRBT याच्यानुसार काय सांगितलं आहे, तो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा इंडिकेट दी टोटल 113961 पीपल लॉस्ट देअर लाईफ ड्यू टू दी फायर ॲक्सिडेंट फ्रॉम 2010 ते 2014 एवढ्या टाईममध्ये 1,13,961 लोकांनी जीव गमावलेला आहे कशामध्ये, फायर ॲक्सिडेंटमध्ये. ओके, पुढे दिस इज द ॲव्हरेज 62 डेथ अ डे, राईट का. आणि याचा ॲव्हरेज जर काढला या 4 वर्षामध्ये दिवसाला किती लोक वारले गेलीत, असा ॲव्हरेज जर काढायला गेलात ना, तर तुम्हाला दिसायला भेटेल की 62 लोक जे की आहेत एका दिवसामध्ये वारत होती. तर भारतामधली या गोष्टी चाललेल्या आहेत. 2010 ते 2014चा जेव्हा अभ्यास केला गेला, कोणी अभ्यास केला, तो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा. तर त्यांनी सांगितलं की 1,13,961 लोक जी काय आहेत ते फायरमध्ये वारली गेलेली आहेत. म्हणजे याचे जर सरासरी काढायला गेला तर दिवसाला 62 लोक जी आहेत ना फायरमुळे वारत होती. अशा पद्धतीने आपल्याला तो डाटा दिसायला भेटेल. महाराष्ट्र अलोन अकाउंटेड फॉर द 24,293 डेथ और 21.3% ऑल डेथ ड्यू टू द फायर ॲक्सिडेंट. लक्षात घ्या, 21.3% एवढ्या जे काही डेथ होतात हे ॲक्च्युली म्हणजे बाकीच्या जे डेथ होतात त्याच्या तुलनेने 21.3% एवढा जो काय फायरमुळे आपल्याला दिसायला भेटत असतात. तर म्हणलेलं आहे की आगीच्या अपघातामुळे केवळ महाराष्ट्रामध्ये 24,293 मृत्यू किंवा मृत्यूच्या 21.3% मृत्यू झाले आहेत. आता ॲक्च्युली ही जी काही नंबर दिलेला आहे, आता एक पर्टिक्युलर टायमिंगचा असेल तो, ठीक आहे, पर्टिक्युलर टाईमचा असेल तो महाराष्ट्र अलॉट अकाउंटेड फॉर द एवढे डेथ जे फायरमुळे झालेले आहेत. आणि हे जे की आहेत जर बघायला गेलं तर टोटल डेथ ज्या होतात त्या टोटल डेथच्या 21.3% डेथ जे की आहेत ते फक्त फायरमुळे झालेले आहेत. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते महाराष्ट्राची कहाणी. तर तुम्ही वाचून ते महत्त्वाचा डाटा लिहू शकतात. अजून पुढे दिलं आहे, महाराष्ट्र कॅपिटल मुंबई रिसेंटली विटनेस अ 5 डेडली फायर ॲक्सिडेंट विथ द लेटेस्ट वन्स आकर इन द साऊथ मुंबई फॉर्ट एरिया. अदर 4 ॲक्सिडेंट हॅव रिझल्टेड इन द डेथ मोर दॅन 30 पीपल. द इन्सिडेंट हॅव बी पीपल कमला मिल्स कंपाऊंड डिसेंबर 29, 2017. नंतर ममून मंजिल बिल्डिंग ॲट मोरोल जानेवारी 4, 2018. ते तुम्हाला मुंबईमध्ये जे की ना ज्या घटना घडलेल्या आहेत ना त्या सगळ्या घटनेबद्दल दिलं. एवढं काही लक्षामध्ये राहणार नाही, पण वाचण्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये राहू द्या
काय हे हिरवे हिरवे जेवढे काही असतात ना हे वात्यामध्ये ठेवायचे तुम्ही, ठीक आहे. तो महाराष्ट्रामध्ये जे आहे बाबा सगळ्या शहरामध्ये जर का बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपलं फायर डिझास्टर आपल्याला जास्त दिसायला भेटत असते, ठीक आहे. तो हा पॉईंट आपण बघितला. आता काय मेन्शन केलं बघा आता. सो इट कॅन बी कॉज बाय आता बघा अँथ्रोपॉजिक हे जो काही नाही याचा मिनिंग काय होतो, अँथ्रोपोजिनिक म्हणजे काय बरं का, तो मॅनमेड म्हणतो आपण त्याला. अँथ्रोपोजिनिक म्हणजे काय, मॅनमेड. मग आता काय म्हटले बरं का, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉरेस्ट फायर. हा UPSCचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता काय मेन्शन केलं तुम्हाला, तर इट कॅन बी कॉज बाय अँथ्रोपोजिनिस रिझन ओनली. सांगा बरं का बरोबर आहे का रे, हे फक्त मॅनमेड रिजनमुळे होतं बा, तो फायर डिझास्टर, राईट का. तो हे चुकलेलं आहे, तुम्हाला विचारलं आहे बरोबर, तुम्ही सांगा. तर पहिलं जे ना ते चुकलेलं आहे, तर पहिलं जर का चुकलेलं असेल मग ओनली 2 असू शकतं, राईट की नाही. हे चुकलेलं आहे, ठीक आहे. नंतर पुढे आता काय काय बरोबर, तिघं बरोबर असू शकतात, तर ओनली 2 बघू आता पुढे. ओनली 1 तर हे पण गेलं, ओके. नेक्स्ट, हिमालया रिजन इज अ लिस्ट व्हल्नरेबल टू द फॉरेस्ट फायर. आता मला आपण डोकं लावून सांगायला पाहिजे की यार हिमालया रिजनमध्ये जंगलं येतात का बरं का. जर हिमालया रिजनमध्ये जर का जंगलं वगैरे येत असेल, किंवा आपण 2 लॉजिक लावून सांगू शकतो. हिमालया रिजनमध्ये एकतर बर्फाळ भाग असतो, तो बर्फाळ भाग असल्या कारणाने जे काय आहे फायर व्हायचे चान्सेस कमी असू शकतात, लाईक का तो लिस्ट व्हल्नरेबल आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याचे जे काय आहे आपण एकदा सर्च करायचा प्रयत्न करूया वाटल्यास तर. सो हिमालया रिजन इज अ लिस्ट, मी एक तक्ता टाकलेला आहे, त्याच्यावरून आपण पुन्हा वापस येऊ. तो एक बाब इथं कन्फर्म झाली की हे चुकलेलं आहे, पहिलं चुकलं आहे. उत्तर काय असणार याचं, त्याचं उत्तर जे की आहे एकतर हिमालया रिजन इज अ लिस्ट व्हल्नरेबल फायर, हे बरोबर असू शकतं, ठीक आहे. हिमालया रिजन इज अ लिस्ट व्हल्नरेबल टू द फॉरेस्ट फायर आपण असं का म्हणू शकतो, कारण की बर्फाळ रिजन असल्या कारणाने जे की आहे आपण तसं म्हणू शकतो. सो याचं जे की उत्तर आहे ओनली 2 ओनली असायला पाहिजे, एकतर 2 ओनली असायला पाहिजे किंवा नायदर 1 और 2 असायला पाहिजे, हे आपलं पक्क झाले, ठीक आहे. तो डोकं लावून आपण ते उत्तर दिलं. नेक्स्ट, तो बघा कॉस्ट ऑफ फायर इथं झालं ना, नॅचरल आहे, अँथ्रोपोजिस आहे ते झालं. नंतर आता नॅचरल कॉजेस काय अकाउंट फॉर द 10% ऑफ ऑल वाईल्ड फायर लाईटनिंग, बरोबर आहे. आता नॅचरल कॉजेसमध्ये जर बघायला गेलं तर लाईटनिंग जे काही आहे ती लाईटनिंगमुळे आपल्याला नॅचरल फायर होताना दिसायला भेटत असते लाईटनिंगमध्ये, ओके. तर पुढे काय बरं का, व्होल्कॅनो इरप्शनमध्ये फायर होत असते, लाईटनिंगमुळे फायर होत असते. अजून फायर कशामुळे होईल बरं का, भूकंपामुळे पण फायर होईल. चला सांगा बरं का, मेटेरॉइडमुळे पण फायर होतो. तर मेटेरॉइड जे असतात ना बाहेरचे ज्याला आपण काय म्हणतो, त्याला काहीतरी म्हणतात, त्याला मराठीत नाव आहे, राईट. तर तेव्हा जे उल्कापात म्हणतो आपण, आय थिंक तो उल्कापात वगैरे जेव्हा आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरून जाते, तर मला सांगा बरं का रे, उल्कापात कोणत्या लेअरमध्ये जळते, कोणत्या लेअरमध्ये उल्कापात जळते, मेझोस्फिअरमध्ये. आणि कोणत्या रिझनमुळे जळत असते, तो त्याचं रिझन आहे ते म्हणजे फ्रिक्शन. तो जे फ्रिक्शन आहे, कारण की मेझोस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त थंड वातावरण असतं. थंड वातावरण असल्या कारणाने जे की आहे ती उल्कापात त्या ठिकाणी फ्रिक्शन दिसायला भेटत असते आणि तिथं फायर वगैरे दिसायला भेटणार. तर उल्कापातमुळे सुद्धा फायर होत असते. तो मेटेरॉइड झाला, व्होल्कॅनिक झाला, नंतर ते 3 आपण देऊ शकतो. पुढे काय म्हणले, तो 10% जे की ना नैसर्गिक, म्हणजे 10% जे की आहे फायर, जर तुम्ही म्हणत असताना फायर, तो फायर जे की आहे 10% नॅचरली होऊ शकतं आणि 90% जे की आहे ना ते 90% मॅनमेड आहे. सो अँथ्रोपोजिक, राईट. सो 90% आपण म्हणतो, मग 90% ऑफ द ऑल वाईल्ड फायर कॉज बाय द ह्युमन. तो माणसांकडून 90% आग लागण्याचे चान्सेस आहेत, पण 10% नॅचरली घडू शकतं, बरोबर. नंतर स्मोकिंगमुळं, राईट की नाही, तो लोक जे की आहेत कुठेही स्मोकिंग वगैरे करून देतात, त्याच्यामुळे होतील. किंवा समजा अनअटेंड कॅम्प फायर, जर आपण कॅम्पला जातो कुठतरी, ती जर का समजा जंगलाच्या ठिकाणी आपण कुठतरी कॅम्पला गेलो आणि अशा पण हे लावून दिलं चालले गेलो, तर जर ठिणगी इकडे तिकडे उडल्यामुळे जी काय आहेत आपल्याला फॉरेस्ट फायर वगैरे होताना दिसायला भेटत असते. बर्निंग डेब्रिज, याचे आपण कुठे पण काय करत असतो बरं का, तो फायरचे आपण आता जंगलाबद्दलच बोलायचं का, तसं काही नाही. समजा आपण गावामध्ये पण काय करत असतो, एक कचरा वगैरे जमा केला असेल तर आपण तिथं पिटवून दिला, बरोबर की नाही. तर त्यामुळे पण आग लागू शकते. नंतर हे फायरवर्क, हे फटाक्याचं म्हणता येतं, ठीक आहे. तो फटाक्यामुळे, नंतर कोणत्या पण डेब्रिज वगैरे शिलगवल्यामुळे, स्मोकिंगमुळे, राईट, यांच्यामुळे जे काय आहेत आपल्याला मॅनमेड आपल्याला फायर डिझास्टर दिसायला भेटत असतो, ठीक आहे. पुढे जाऊया. सो विच टाईप ऑफ द फायर एक्सटिंग्विशन मस्ट नॉट बी यूज इन द इलेक्ट्रिकल बेस फायर. चला सांगा बरं का. आता काय म्हणले की इलेक्ट्रिकल बेस फायर जर असेल ना, एक्सटिंग्विशरचे प्रकार आहेत, फोम एक्सटिंग्विशर, कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर. तर विच टाईप ऑफ द फायर एक्सटिंग्विशन मस्ट नॉट बी यूज इन द इलेक्ट्रिकल बेस फायर. तर इलेक्ट्रिकल बेस फायर म्हणजे काय बरं का, चला सांगा मला, इलेक्ट्रिकल बेस फायर किंवा कोणता प्रकार आहे बरं का फायरचा. इलेक्ट्रिकल बेस फायर इज अ टाईप ऑफ द फायर, कोणता प्रकार, तो क्लास सी. तो क्लास सी जो काही आहे आपला, तो क्लास
क्लास सी जो काही आहे तो इलेक्ट्रिकलचा आहे. ओके, तो क्लास सी इज अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्या कॉम्प्युटर वगैरे जे क्लास सीचा. तर मग आता ही जर का समजा आग लागली असेल त्याला विझवण्यासाठी तुम्ही फोम एक्सटिंग्विशरचा वापर करायचा नाही. फोम एक्सटिंग्विशरचा वापर करायचा नाही. तुम्ही हॅलॉन एक्सटिंग्विशरचा वापर करू शकतात, कार्बन क्लोराईड एक्सटिंग्विशरचा वापर करू शकतात, राईट, ड्राय पावडर एक्सटिंग्विशरचा वापर करू शकतात, परंतु फोम एक्सटिंग्विशरचा वापर करायचा नाही. माहितीसाठी लक्षात राहू द्या. एका वाक्यामध्ये लिहून टाका. पुढे हवाला तक्ता आपण अभ्यासला. पुढे काय म्हणलं, सो व्हॉट इज द रोल ऑफ द क्लास ए एक्सटिंग्विशर. क्लास ए एक्सटिंग्विशर कोणाला म्हणतो आपण, आपल्याला माहिती आहे. तो क्लास ए एक्सटिंग्विशर म्हणजे काय, तो कंबस्टेबल वूड पेपर जे काही असते ना ते, तो यूज ऑन द ऑर्डिनरी कंबस्टेबल वूड पेपर वगैरे. सो या प्लेन. नेक्स्ट इज व्हॉट, व्हाईल कलर बँड डिनोट द कार्बन डायऑक्साईड कंटेंट इन द फायर. सो बघा लक्षात घ्या, एखाद्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे हे तुम्ही कशावरून ओळखतात बरं का. पहिले तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती एक पट्टी असते, त्या पट्टीवरती सगळी माहिती लिहिलेली असते. आता व्हाईल कलर बँड डिनोट कार्बन डायऑक्साईड, तर त्या माहितीच्या पट्टीमध्ये कलर वगैरे असेल, कलर कोड असतो, तर त्या कलर कोडवरून आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काय आहे. तर मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हे ओळखण्यासाठी एक्सटिंग्विशरवरती कोणता कलर असायला पाहिजे, तर ब्लॅक कलर. तर तिची की तुम्ही बघा, तुम्ही गुगलवरती सर्च करायचं की बाबा कार्बन डायऑक्साईड कंटेनिंग जो की एक्सटिंग्विशर असतो तो सिम्बॉल दिसायला कसा भेटणार आहे बाबा, राईट ना. तर व्हाईल कलर बँड डिनोट द कार्बन डायऑक्साईड कंटेंट इन द फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशरमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे हे दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं हे असणार आहे, तो ब्लॅक कलर. इथं माहिती दिलेली आहे, तो कार्बन डायऑक्साईड आहे द ब्लॅक लेबल टॉप ऑफ द सिलेंडर. तो सिलेंडरच्या टॉपवरती ती ब्लॅक लेबल लावलेली असते. ठीक आहे. पुढे अजून याची माहिती काय दिली बरं का, इथं म्हणलं दिस टाईप ऑफ द. आता कार्बन डायऑक्साईडचं ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे असा एक्सटिंग्विशर आपण काय विझवण्यासाठी वापरणार बरं का, तो दिस टाईप ऑफ द इझिली डिस्टिंग्विश बाय द डिस्टिंक्टली शेप डिस्चार्ज ऑन सुटेबल फॉर क्लास बी. लक्षात घ्या. चला सांगा बरं का, क्लास बीमध्ये कोणता फायर येतो रे क्लास बीमध्ये, लिक्विड, राईट का. तो लिक्विड और गॅसेस, फ्लेमेबल लिक्विड और फ्लेमेबल गॅसेस जे काही आहे ते आपल्याला दिसायला भेटतात. जसं की पेट्रोलियम प्रोडक्ट असतील, राईट, तो त्यांना विझवण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईडचा वापर करू शकतो. सुटेबल फॉर द क्लास बी फायर. ओके. नंतर पुढे विच टाईप क्लासेस फायर कॉज द फ्लेमेबल लिक्विड सच ॲज पेट्रोल, टार अँड द पेंट, द क्लास बी. ओके, तो क्लास बी. नंतर पुढे जर बघायला गेलं ते सिम्बॉल असतात बघा. तो जर का समजा ऑर्डिनरी सॉलिड कंबशन वूड झाला, पेपर झाला, वूड, पेपर, प्लास्टिक या प्रकारचं जर का फायर असेल ना त्याला क्लास ए फायर आपण म्हणत असतो. ओके. सो क्लास ए फायर लक्षात ठेवण्यासाठी सांगितले. ए फॉर ॲश, त्यांची राख वगैरे होती ना कंबन्शेबल, त्यामुळे. आणि सिम्बॉल विचारता तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं. सो ग्रीन ट्रँगल अशा पद्धतीने जर का पहिला जो ए प्रकारची जी की फायर आहे त्याच्यासाठी सिम्बॉल अशा पद्धतीने दिसायला भेटेल, ग्रीन ट्रँगल. पुढे काय, फ्लेमेबल लिक्विड्स अँड द गॅसेस. तो बी आपला फ्लेमेबल लिक्विड्स अँड गॅसेस आहे, त्यासाठी असं रेड स्क्वेअर दिसायला भेटतोय. नंतर पुढचं काय, आपलं एनर्जेटिक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे काय त्यासाठी ब्ल्यू सर्कल आहे. ओके. नंतर कंबस्टिबल मेटल जे काय त्यासाठी येलो स्टार आहे, येलो डेकॅगॉन. ठीक आहे. नंतर पुढे काय, ऑइल आणि फॅट्स जर का असतील त्यासाठी काय, ब्लॅक हेक्सागॉन आहे. तर असे सिम्बॉल तुम्हाला विचारतात, त्याच्यावरती क्वेश्चन आहे, लक्षात राहील का बघून घ्या पहिले. तो ऑर्डिनरी सॉलिड कंबस्टेबल जे काय आहेत तो आपण काय म्हणतो त्याला, ग्रीन ट्रँगल. नंतर 2 नंबरचा जो काही आपला तो रेड स्क्वेअर, तो ट्रँगल स्क्वेअर. आपण चाललो ना एक बाजू वाढवत, एक बाजू वाढवली, दुसरी बाजू वाढवली, त्यानं सर्कल असेल, पेंटागॉन असेल, आणि किती 1 2 3 4 5 6 तो पेंटागॉन आहे, हेक्सागॉन आहे. अशा पद्धतीने कलर कसा लक्षात ठेवणार बरं का, तो ग्रीन, रेड, ब्ल्यू, येलो, ब्लॅक अशा पद्धतीने क्रम कसा असेल तो लक्षामध्ये ठेवून घ्या. असा डाटा असतो. तर आता बघू, which statement is incorrect about the fire extinguisher. So which statement is incorrect about the fire extinguisher? Use fire A combustible. So use for class A fire, that is combustible fire. काय म्हणले तुम्हाला बघा, which statement is incorrect about the water एक्सटिंग्विशर. वॉटर एक्सटिंग्विशरचा वापर तुम्हाला करायचा आहे, तर कशासाठी करणार बरं का, असं म्हणलेले. तर वॉटर एक्सटिंग्विशरचा वापर करू. आपण आन्सर वाचूया, उत्तर देऊया. बघा इथं दिलं आहे सगळं. तर बघा, हवाला तक्ता लक्षात ठेवायचा. जर समजा क्लास ए फायर असेल तर त्याला विझवण्यासाठी काय करावं, मोस्ट इफेक्टिव्ह कूलिंग विथ द वॉटर, जेट ऑफ वॉटर शुड बी स्प्रे ऑन दिस फायर देन ग्रॅज्युअली अपवर्ड. ओके. तो क्लास ए फायर जर का असेल ते विझवण्यासाठी आपण काय करणार, फायर एक्सटिंग्विशर जे असतात त्यांच्यामध्ये पाणी पण असतं, राईट की नाही. तो लक्षात घ्यायचं. समजा फायर एक्सटिंग्विशर आहे ना, याच्यामध्ये गॅस पण आणि पाणी पण असू शकतो, राईट की नाही. पण क्लास एचं जर का फायर असेल तर तुम्ही त्याच्यावरती ए नाव लिहिलेलं असतं एक्सटिंग्विशरवरती, म्हणजे 100% याच्यामध्ये पाणी असू शकतं बरं का, चान्सेस आहेत याच्यामध्ये पाणी असू शकतं. तर ठीक आहे. तर मग क्लास एचा फायर विझवण्यासाठी पाण्याचा स्प्रे करायचा. जेट ऑफ द वॉटर शुड बी स्प्रे ऑन द बेस ऑफ द फायर देन ग्रॅज्युअली अपवर्ड. तो खालून वरती अशा पद्धतीने हे करायचं. नंतर बी should be smoother the aim to be cover entire surface burning liquid. This has effect of cutting off the supply oxygen fire. The water should never be used burning liquid. लक्षात घ्या रे.
तो जे काही जर का समजा लिक्विड वगैरे बर्न जर होत असेल तर पाण्याचा वापर करू नका. पाण्याचा वापर त्याला विझवण्यासाठी करायचा नाही. ठीक आहे, तो पाण्याचा वापर त्याला विझवण्यासाठी करायचा नाही, एवढी बात लक्षामध्ये ठेवायची. क्लास एला विझवण्यासाठी पाण्याचा वापर करूया, क्लास बेला विझवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. सो दिस हॅज टू बी इफेक्ट द कटिंग ऑफ द सप्लाय ऑफ द ऑक्सिजन ऑफ द फायर, राईट. तो लक्षात घ्यायचा आता. शुड बी स्मूथर द एम टू कवर द इंटायर सरफेस बर्निंग लिक्विड. दिस हॅज टू इफेक्ट कटिंग ऑफ द सप्लाय ऑफ ऑक्सिजन फायर. काही पण करून ऑक्सिजनचा जो काही सप्लाय आहे, आता आपल्याला माहिती आहे की पेटायला ऑक्सिजनची गरज असते. आपण काय म्हणतो लक्षात घ्या, कोणती पण आग जर का लागत असेल ना, 3 गोष्टीमुळे लागत असते. एकतर फ्यूलमुळे, एकतर ऑक्सिजनमुळे आणि ठीक आहे, तो याची 3 कंडिशन. एक बी कंडिशन जर तुम्ही तोडली तरी सुद्धा आग विझून जात असते. यांनी काय म्हटलेलं आहे की ऑक्सिजनचा जो काही सप्लाय असेल आजूबाजूचा तो कट करण्याचा ट्राय करा. दुसरा काही असेल तुमच्याकडे ऑप्शन तर ऑक्सिजनचा सप्लाय कट करा. जो आजूबाजूचा ऑक्सिजनचा सप्लाय जो काही भेटत असेल तो कट करा, पण पाणी वगैरे टाकू नका गड्या. नंतर पुढे काय असते, क्लास सी. सो ड्राय पावडर एक्सटिंग्विशर आर यूज ऑन दिस टाईप ऑफ द फायर. तर क्लास सी म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट संलग्न जे काही आहे त्याला आपण क्लास सी फायर म्हणत असतो. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर आपण बघितलं ना, आपण अगोदरच बोललो बरं का की एक्सटिंग्विशरमध्ये कार्बन डायऑक्साईड असू शकतो, राईट का. तो फोम एक्सटिंग्विशर आपण बोललो, लक्षात घ्यायचं. फोम एक्सटिंग्विशर कधी पण इलेक्ट्रिकल इक्विपमेंटसाठी वापरायचं नाही. तर काय वापरू शकतात बरं का तुम्ही, फोम एक्सटिंग्विशर सोडून तुम्ही दुसरे जसं की ड्राय पावडर यूज करू शकतात. ओके, अजून 2-3 होते ते. तो ड्राय पावडर एक्सटिंग्विशर आर यूज ऑन दिस टाईप ऑफ द फायर. स्पेशल पावडर हॅव नाव बीन डेव्हलप्ड विच आर कॅपेबल ऑफ कंट्रोलिंग द एक्सटिंग्विशन. तो क्लास सी फायर. नंतर क्लास डी फायरला विझवायचं असेल तर काय करावं बरं का, कार्बन डायऑक्साईड. तो क्लास डीचं फायर हे करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड जो काही आपला एक्सटिंग्विशर आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल त्याचा वापर करू शकता. कार्बन डायऑक्साईड ड्राय पावडर पण वेपरायझर लिक्विड असेल, एक्सटिंग्विशन आर यूज फॉर दिस टाईप. ओके, पुढे काय म्हटले, फोम ऑर द लिक्विड वॉटर एक्सटिंग्विशन मस्ट नॉट बी यूज फॉर द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अंडर द सर्कमस्टन्स. तर आता क्लास डी मेन्शन केले. क्लास डी म्हणजे काय असतो, आपला मेटल असतात, राईट का, इनफ्लेमेबल मेटल जे ना त्यांचा वापर आपण करत असतो. तर कार्बन डायऑक्साईड वेपर, ड्राय पावडर आणि वेपरायझर लिक्विडचा वापर करायचा, राईट. इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये फोम किंवा लिक्विडचा वापर करायचा नाही. आता क्लास ई, कुकिंग ऑइल ऑर द ग्रीस सच ॲज द ॲनिमल अँड व्हेजिटेबल फॅट. ठीक आहे, याला विझवण्यासाठी आता इथे काही मेन्शन केलं नाही, एवढी माहिती आहे. तर तुम्हाला जे छोटासा सर्कल करून एक छोटीशी एक नोट्स बनवून घ्यायची की बाबा कोणत्या प्रकारचा फायर असतो आणि फायर एक्सटिंग्विशर कोणता असतो. जास्त डाटा लिहायचं गरज नाही, खूप जास्त गर्दी लिहित नाही बसायची. गोल करून माहिती जेवढी कळालेली आहे तेवढी शॉर्टकटमध्ये लिहून टाकायची. पुढे जाऊ. Which type of the fire is used for the fire due to the liquid? So fire due to liquid is nothing but our class B. Next is what? आता बघा मी तुम्हाला काय बोललो होतो बरं का, की जर का आग विझवायची असेल ना तर आग विझवण्यासाठी काही पण करून एकतर फूल, एकतर ऑक्सिजन किंवा सोर्स, या तिघांना काय करायचं असतो, कट करायचं. तिघांपैकी एक जरी कट झाला तरी आग विझवायला लागून जात असते, राईट की नाही. तर अशा पद्धतीची आपण बात केलेली आहे. तर पुढे जर गेलात तर काय बरं का आता, आणि तुम्हाला हे करण्यासाठी 5 मी वर्ड सांगितलं आहे. पुल द पिन, एम, स्क्वीज अँड स्वीप. हे जे काय आहे ते 4 यांचा असा क्रम आपण या क्रमाने करत असतो. हे बघा, तर अशा पद्धतीने दिसायला भेटेल. याच्यावरती ABC नाव असतं, राईट का. जर कार्बन डायऑक्साईड जर असेल तर वरती असं ब्लॅक कलरचं काहीतरी असेल, राईट का, कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये असेल तर मग अगोदर काय करायची, पिन काढायची. हे बघा, ही पिन आहे, ही पिन बाहेर ओढून घ्यायची. नंतर याला असा प्रेस करायचं. ॲक्च्युली नंतर प्रेस नाही करायचं, पहिले पिन काढायची, नंतर नळीला हातात घेऊन आगीकडे बरोबर हे करायचं, 3 नंबर त्याला स्क्वीज करायचं आणि स्वीप करायचं. ओके, अशा पद्धतीने आपण हे बघितलेले. अशा पद्धतीने बघा, हे करून असं फायर एक्सटिंग्विशर करता येतं. ठीक आहे, तो ठीक आहे. पुढे बघू, यू विल बी नीड. तो काय, आपल्याला करेजची काम आणि फायर एक्सटिंग्विशरची जरूरत आहे जेव्हा फायर लागत असते तेव्हा. ओके, तो फायरबद्दल आपण सगळी जानकारी घेतली. फायर जे डिझास्टर जो काही आपला कंप्लीट झालेला आहे. नाऊ लास्ट डिझास्टर जे काही आता इंडस्ट्रियल डिझास्टर. आता इंडस्ट्रियल डिझास्टरबद्दल आपल्याला बघायचं आहे. कोणतं डिझास्टर, इंडस्ट्री डिझास्टर. सो इंडस्ट्रियल डिझास्टरबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता काय असते बरं का, तुम्ही बघणार की यार मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जे काही आहेत ना, लोक जे काही आहेत ना, बरेचसे असे घातक पदार्थांचा वापर करतात. आपण बघितलेत ना, बरोबर की नाही. तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे लोक जे काही आहेत ना, प्रोडक्ट बनवण्यासाठी, तर केमिकल इंडस्ट्री असतील, केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी ना खूप सारे फ्लेमेबल ज्वलनशील जे काही ज्वलनशील केमिकलचा वापर केला जात असतो. आता हे ज्वलनशील केमिकलचा जर का समजा चुकीनं वापर जर झाला, काही गडबड जर का झाली तर सगळी इंडस्ट्रीचं जळू शकते. आजूबाजू सगळं वातावरण सुद्धा जळताना आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता या इंडस्ट्रीमध्ये काय काय घडू शकतं बरं का, तर आपल्याला दिसायला भेटतं जसं की तांत्रिक अडचण येऊ शकते, काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर का. नंतर फायर वगैरे, तो इंडस्ट्रीमध्ये फायर वगैरे येऊ शकते. एखादी फ्लेमेबल गॅसची जी काही लिक्विडची काही ते गळती होताना दिसायला भेटणार. ठीक आहे, तो गळती वगैरे होताना दिसायला भेटत असते. तर इंडस्ट्रियल याच्यामध्ये आपल्याला अशा सगळ्या चुका दिसायला भेटत असतात. मग आपल्याला याच्यामध्ये शिकायचं काय बरं का, तर याच्यामध्ये जे काही शिकायचं आहे ते आहे आपलं आता
याचं. सो भोपाळ गॅस ट्रॅजेडीबद्दल आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी की आहे ती इंडस्ट्रियल डिझास्टरमध्ये उदाहरण आहे. सो इंडस्ट्रियल डिझास्टरचं उदाहरण विचारतात तुम्हाला, खालीलपैकी इंडस्ट्रियल डिझास्टरचं उदाहरण सांगा, तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी की आहे ते इंडस्ट्रियल ती कशाची आहे, इंडस्ट्रियल डिझास्टरची उदाहरण आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, मग आता बघा बरं का काय, तो कुठे गेलं हे, हां, तर बघू आता. तर UCL फॅक्टरी, आता UCIL फॅक्टरी लक्षात घ्या. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड नावाची कंपनी, बाहेरच्या देशाची कंपनी, आपल्या भारतामध्ये ही कंपनीची स्थापना झाली 1969 मध्ये. ठीक आहे, पूर्ण कहाणी व्यवस्थित लक्ष द्या, कहाणी लक्षात राहील तुम्हाला. तर 1969 मध्ये आपल्या भारतामध्ये भोपाळ शहरामध्ये जी की आहे या कंपनीची स्थापना झाली, युनियन कार्बाइड. ॲक्च्युली जी काही आहे, तर ही जी काही 1969 मध्ये याची स्थापना झाली बात आहे. ओके, आता ही जी काही कंपनी होती UCIL ही फॅक्टरी, ही काय काम करत होती बरं का, तर ही जी काही आहेत ना, ही पेस्टिसाईड बनवायची कंपनी होती, पेस्टिसाईड बनवायची. तो UCIL जी काही आहे, आता त्याला एव्हरीडे असं आपण नाव देतो, ते सेल एव्हरीडेचा सेल असतो ना, एव्हर एडे समथिंग असं नाव आहे, ते एव्हरीडे आपण म्हणत असतो त्याला, राईट का. तर एव्हरीडे जी कंपनी आहे ना, आता तिचं नाव बदलून टाकलं आहे, राईट का. अगोदर तिचं नाव काय, तर युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड नाव होतं त्या कंपनीचं. तर 1969 मध्ये स्थापना झाली त्या कंपनीची. पुढे काय झालं बरं का, तर हे पेस्टिसाईड बनवायचं काम करत होती. ॲक्च्युली आता पेस्टिसाईड जे की बनतात ना, ते पेस्टिसाईड बनतात MIC पासून. कशापासून बनतात, MIC. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे बरं का, एकतर तारीख, एकतर काय विषय झाला होता तो, तर लक्षात घ्या. 1969ला UCIL युनायटेड कार्बाइड इंडिया लिमिटेड नावाची कंपनी 1969ला भोपाळमध्ये स्थापन झाली, बरोबर. तर ही कंपनी पेस्टिसाईड बनवायचं काम करत होती. पेस्टिसाईड कशापासून बनवत होती, तर MIC पासून बनवत होती. MIC म्हणजे काय, मिथिल आयसोसायनेट. तो मिथिल आयसोसायनेटपासून ती काय बनवत होती, ती बनवत होती हे पेस्टिसाईड. आता झालं काय यार, की पेस्टिसाईड ही जी काही MIC आहे ना पेस्टिसाईड बनवण्यासाठी, बाहेरच्या देशामधून आता इंडियामध्ये ती कंपनी आहे, बाहेरच्या देशामधून MIC आणण्यामध्ये खूप सारा खर्च जो आहे ना खूप जास्त जात होता. मग आता मॅटर असा झाला की या कंपनीने काय केलं, सांगितलं गव्हर्नमेंटकडून परवानगी घेऊन घेतली आणि गव्हर्नमेंटला सांगितलं की बाहेरच्या देशामधून हे आणायला काही परवडत नाही आहे, आम्ही काय करतो मिथाईल आयसोसायनेट बनवण्यासाठी इथं आम्ही कंपनी दुसरी एक छोटी इंडस्ट्री बनवून टाकतो. ठीक आहे, तर मग काय झालं बरं का, या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडनी एक छोटीशी कंपनी बनवून टाकली साईडला. कशासाठी बरं का, तर MIC त्या आपल्या भारतामध्ये तयार करता यायला पाहिजे बा म्हणून, MIC मिथिल आयसोसायनेट. ओके, काम तर सुरू झालं. पण काय झालं गड्या, मॅटर असा झाला की ही कंपनी घाट्यामध्ये चालत होती, त्यामुळे दुर्लक्ष केलं जात होतं कंपनीमध्ये होणाऱ्या कामांबद्दल. मग ते काम कसं असेल, मेंटेनन्सचं काम असेल, राईट का, मेंटेनन्सचं काम असेल, मजुरं जे काही आहेत कमी मजुरं लावलेले आहेत आणि मजुरं पण असे लावले आहेत की जे शिकलेले पण नाही आहेत. तर ते जे काही आहे प्रॉब्लेम काय झाला बरं का, एक मिनिट, हां, स्क्रीन दिसते येणार आहे. तर मग काय झालं बरं का, मग या 1969 मध्ये जी काही स्थापना झाली होती, परंतु पुढे जाऊन जी काही आहे MIC प्रोडक्शन प्लांट 1979 मध्ये, ते 1979 मध्ये मग सरकारकडून परवानगी घेऊन जी काही या कंपनीने MIC हे जी काही आहे MIC जी काही आहे ती आपली MIC कंपनीची स्थापना पण करून टाकली. सो MIC प्रोडक्शन त्या ठिकाणी आता व्हायला लागलं. 1979 मध्ये स्थापना झाली. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय झाला यार, की जी इंडस्ट्री बनवली होती MIC तयार करण्यासाठी या कंपनीनं, त्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच बोललो की कंपनी घाट्यामध्ये चालत होती, त्यामुळे मजुरं म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये करायला पाहिजे त्याच्याबद्दल एवढं काही खास म्हणजे न होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मग आता घटना खूप साऱ्या घडल्या बरं का, तरीसुद्धा लक्ष दिलं गेलं नाही. घटना काय घडल्या हे बघा, त्या कंपनीमध्ये जी काही कंपनी इग्नोरन्स पॉईंटवर, त्या कंपनीमध्ये खूप साऱ्या घटना घडल्या होत्या अगोदर ऑलरेडी. खूप सारे लोक वारले गेले होते निष्काळजीपणामुळे, राईट का. तो निष्काळजीपणामुळे इथं निष्काळजीपणा दिलेला आहे, त्या निष्काळजीपणामुळे जे ना खूप सारे लोक जे ना वारले गेले होते. आता 1980 मध्ये एक पत्रकार त्या ठिकाणी येतो आणि त्या कंपनीला भेट देतो. ॲक्च्युली कुठे भेट देतो, MIC जी काही आहे ना, MIC 1980ला स्थापन झाली, कार्बाइडच्या शेजारीच कुठेतरी ती एक छोटीशी इंडस्ट्री तयार केली होती MIC, किंवा आपण म्हणू शकतो आतमध्येच, राईट का. तो MIC बनवण्यासाठी त्यांनी एक सेटअप तयार केला होता साईडला काही तर, राईट की नाही. तो आता त्या ठिकाणी तो पत्रकार येऊन ऑब्झर्व करतो आणि त्याला दिसतं की यार हे अशी कशी अरेंजमेंट करून टाकलेली बरं का, की असं वाटतंय की बा एखादा पाईप फुटूनच जाईल बा, बरोबर का. ॲक्च्युली त्याला काय कळालं त्या पत्रकाराला,
की या ठिकाणी सगळ्यात घातक वायूचा वापर केला जातोय, राईट का. कोणता तरी तो वायू जे ना त्याचं नाव पण होतं, त्याचा वापर केला जातोय. तर त्याने काय केलं तो कंपनीच्या मालकाला जाऊन भेट दिली, म्हटलं की ना या ठिकाणी खूप जास्त इग्नोरन्स केलं जातं आहे, अगोदरच खूप सारे लोक वारले गेलेले आहेत, याचा परिणाम खूप जबरदस्त दिसायला भेटेल पुढे जाऊन. तर त्याला बिलकुल हे केलं नाही, त्याला दुर्लक्ष. बघा फॉस्जिन आहे ना, फॉस्जिन जो काही आहे कधी 1982ला फॉस्जिन जो ना त्यातून निघाला होता, राईट का. तो फॉस्जिनमुळे जे काही आहे ना, फॉस्जिनमुळे पण त्या ठिकाणी खूप सारे किस्से घडले होते अगोदरच. तर हे जे काही ना किस्से अगोदर घडले होते, परंतु कंपनीचा मालक बिलकुल पण लक्ष देत नव्हता. ठीक आहे. आता जी रात्रीची बात करते आहे ती रात्रीची बात आपण बघू. लक्षात घ्या आता काय झालं. आता घडलं काय बरं का रे, घडलं असं की MIC प्रोड्युशन करण्यासाठी जे की प्लांट उभारण्यात आला होता 1979मध्ये, त्या MIC प्लांटमध्ये एक रात्र, राईट का, कोणती रात्र बरं का, तर 2 डिसेंबर 1984. तर 2 डिसेंबर 1984च्या रात्री 9:30 वाजता. आता 2 डिसेंबरची बात करत आहोत, जसं की आजची तारीख काय असेल, आजची तारीख समजा किती आहे, 21 तारीख आहे, राईट का. तो 21 तारीखची आता किती वाजता आहेत, आता 10 वाजण्यात आले, बरोबर की नाही. तर त्याच्या पण 2 डिसेंबरच्या तारखेला 2 डिसेंबर 1984च्या वेळेस 9:30ला जी की ना शिफ्ट चेंज झाली. जसं की शिफ्ट कोणाची, हे आपले जे सिक्युरिटी असतात त्या सिक्युरिटीची शिफ्ट चेंज होते. 9चा टाईम असतो, दुसरा सिक्युरिटी येतो, राईट का. शिफ्ट चेंज झाली. आता शिफ्ट चेंज झाली, दुसरे लोक आले, दुसरे मजूर आले, दुसरे लोक आले. आता काय असतं, हा जो काही MICचे इथे MIC स्टोअर करण्यासाठी मिथिल आयसोसायनेट जो काही आहे ते स्टोअर करण्यासाठी 3 टँक असतात. या 3 टँकपैकी हे 2 टँक जे काही आहेत ना, हे 2 टँक भरलेले असतात MICने. ओके, MICने भरलेले असतात. आणि लक्षात ठेवायची याची काय, यांनी ना पहिले हे लिमिट ठेवलेलं असतं की हा जो MIC आहे ना 60% जास्त MIC स्टोअर व्हायला नको. आणि तिसरा जो टँक आहे ना तो खाली असायला पाहिजे इमर्जन्सीच्या वेळेस. ओके, असा नियम असतो की MIC 60% जास्त भरला गेला नको पाहिजे. आणि 3 टँकपैकी एक टँक जो की ना खाली असायला पाहिजे. या टँकचं नाव पण होते, या टँकचं नाव होतं E610. दुसरा होता E611, राईट. आणि तिसरा होता E611, राईट का. असे 3 जे काही आहेत त्याचे 3 टँक होते. आता गडबड काय झाली, दुसऱ्या शिपमध्ये आलेले जे काही लोक आहेत, या MICच्या टँकमध्ये काही पाईप असतात. ओके, काही पाईप असतात, त्यांच्या आतून गेलेले काही पाईप असतात. ते पाईपला नेहमी कंटिन्युअसली काय करावं लागतं, वॉश करावं लागतं, दररोज वॉश करावं लागतं त्या पाईपला. ठीक आहे. पण आता हे पाईप एवढे खराब झाले होते, MICच्या टँकमध्ये असणारे जे काही पाईप आहे त्याचा MIC सोबत कधी रिॲक्शन होत नाही. पण MICमध्ये असणारे जे टँक असेल, मे बी कूलिंग वगैरेसाठी वापरत असतील, तर हे जे पाईप आहेत ना, या पाईपमध्ये पाणी सोडून जे आहे त्यांचं मेंटेनन्स दररोज करावं लागत असायचं. ठीक आहे. तर मग आता काय झालं बरं का, त्या मजुरांनी काय केलं, या पाईपमध्ये पाणी सोडलं पाईपला धुण्यासाठी, की एका साईडला पाणी टाकतात आणि दुसऱ्या साईडनं पाणी ते कुठून तरी काढत असतील. परंतु मॅटर असा होत होता, एका साईडनं पाणी टाकतायत, खूप सारं पाणी पाठवत आहेत, दुसऱ्या साईडनं पाणी निघतच नव्हतं. यार काय मॅटर झाला पण नेमका. मग झालं असा मॅटर होता की E61 नावाची जी टँक आहे, याच्यामध्ये हा जो मधला पाईप होता, हा मधला पाईप थोडासा क्रॅक होऊन गेलेला असतो. तर त्याच्यामुळे पाणी जे टाकतायत ते पाणी जात होतं डायरेक्ट MICच्या टँकमध्ये उतरत होतं, या MICच्या गॅससोबत रिॲक्शन करत होतं. आणि मिथिल आयसोसायनेटचं जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन होते तर इतकी जबरदस्त रिॲक्शन होते, म्हणजे भयानक रिॲक्शन होते. मग आता